Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Friends, gradually we reach to the last chapter of section first. The name of the chapter is Voyaging Towards Excellence. This chapter is written by famous writer अच्युत गोडबोले. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, हा लेसन सुरू करण्या अगोदर आपण रायटर व लेसन या दोघांचीही माहिती घेऊया. पहिल्यांदा आपण रायटरची माहिती घेऊया. अच्युत गोडबोले हे इंग्रजी व मराठी लेखनासाठी खूप प्रसिद्ध आहे. विविध विषयांवरची त्यांची पुस्तके फेमस आहेत. अच्युत गोडबोले यांनी केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री ही IIT मध्ये घेतलेली आहे. IIT मुंबईमध्ये घेतलेली आहे. अशा अतिउच्च शिकलेल्या लेखकाचं लेसन आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण लेसनची माहिती घेऊया. व्होयेजिंग टवर्ड्स एक्सलन्स हा लेसन आत्मचरित्रपर आहे. अच्युत गोडबोले यांनी स्वतःची कथा यामध्ये सांगितलेली आहे. जर तुम्हाला उत्कृष्ट करायचं असेल तर कसल्या पद्धतीने आपण जायला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या जीवनातील उदाहरणातून सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपण आपल्या सोयीसाठी या लेसनचे पार्ट 1 व पार्ट 2 असे 2 भाग केलेले आहेत. तर आज आपण पार्ट 1 बघणार आहोत. चला तर मित्रांनो, बघूया या लेसनचा लाईन टू लाईन मिनिंग. चला तर मित्रांनो, आपण आपला लेसन व्होयेजिंग टवर्ड्स एक्सलन्स याचा मिनिंग लाईन टू लाईन बघूया. व्होयेजिंग टवर्ड्स एक्सलन्स म्हणजे काय? उत्कृष्टतेकडे प्रवास करताना. ॲक्च्युली व्होयेजिंग म्हणजे समुद्रात किंवा रिव्हरमध्ये प्रवास करणे होय. परंतु इथं आपण फक्त प्रवास म्हणून अर्थ घेऊया, उत्कृष्टतेकडे प्रवास करताना. या लेसनची पहिली लाईन पेज नंबर 78. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. लेखक म्हणतो, माझं पालनपोषण अतिशय साधेपणाने झाले होते. अपब्रिंगिंग म्हणजे पालनपोषण. वी वर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आमची फॅमिली मध्यमवर्गीय फॅमिलीपेक्षा लोअर होती. आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इवन हॅव बेसिक ॲमेनिटीज सच ॲज अ फॅन, a refrigerator, a geyser, a dining table, or a gas stove, leave alone an air conditioner or a car. आमचं घर 300 स्क्वेअर फीट होतं, ज्यात मूलभूत अशा सुखसुविधा नव्हत्या, जसे पंखा, रेफ्रिजरेटर, गीझर, डायनिंग टेबल किंवा एखादा गॅस स्टोव, AC किंवा कार हे सर्व नव्हतं. म्हणजे लेखकाची जी आर्थिक परिस्थिती होती ती बेताची होती. पुढे, इट वॉज ओनली व्हेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव ॲट होम. लेखक म्हणतोय, फक्त मी जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा मला वॉच, घड्याळ मिळाली होती आणि डायनिंग टेबल व गॅस स्टोवसुद्धा मिळालेला होता. म्हणजे आमच्या घरी आलेलं होतं. परंतु आपल्याला एक लक्षात येते की लेखक कॉलेजमध्ये जाण्यापर्यंत ह्या सुखसुविधा त्याने उपभोगल्या नव्हत्या. यावरून लेखकाची जी आर्थिक परिस्थिती आहे ही किती दुबळी होती आपल्याला कळते. आता आपण पुढे बघूया. नेव्हरथलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहूड. तो म्हणतोय की असं असलं तरी माझं चाइल्डहूड जे आहे हे चांगल्या संस्काराने किंवा सुसंस्काराने समृद्ध होतं. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलांवर तसंच लेखकांवर चांगले संस्कार टाकलेले होते. नेक्स्ट, पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पळगावकर अँड वसंत बापट यूज टू विजिट अवर होम अँड फॉर अवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. लेखक म्हणतोय, वृंदा करंदीकर, मंगेश पळगावकर आणि वसंत बापट माझ्या घरी यायचे व त्यांच्याकडून मी मराठी व इंग्रजी कविता व साहित्य यांच्या चर्चा तासनतास ऐकू शकायचो. बघा, वृंदा करंदीकर, मंगेश पळगावकर आणि वसंत बापट हे मराठीतील दिग्गज असे कवी व साहित्यिक आहेत. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स अँड थॉमस हार्डी. ते केशवसूत, मर्ढेकर, भासी मर्ढेकर, मराठी कवी व साहित्यिक,
की शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स आणि थॉमस हार्डी हे इंग्लिश साहित्यिक आहेत यांच्याबद्दल बोलायचे. पुढे आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स इन डेप्थ बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. लेखक म्हणतो, मला त्यांची खोल चर्चा पूर्णपणे समजत नव्हती, परंतु मी त्या चर्चेने पुष्कळ प्रभावित व्हायचो. इमेन्सली म्हणजे पुष्कळ. वी ऑल्सो वर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. लेखक म्हणताय, आम्ही भाग्यवान होतो की आमच्या घरी पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज यांनी भेट दिली आहे आणि त्यांच्या भारतीय संगीत यावरच्या चर्चा रात्री उशिरापर्यंत चालायच्या, कधीकधी पहाटेपर्यंत चालायच्या. डॉन म्हणजे पहाट. हे तिघही नावं जी आहेत, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी व पंडित जसराज, भारतीय संगीताच्या इतिहासामध्ये ही खूप मोठी दिग्गज नावं आहेत. नेक्स्ट, दिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. I did not and even today don't understand the grammar of music, but I began to love it tremendously since then. लेखक म्हणताय की अशा प्रकारे माझ्या शालेय जीवनात स्कूल डेजमध्ये मी साहित्य व संगीत यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप केला होता, वाढवला होता. मला संगीताचं व्याकरणसुद्धा समजत नव्हतं. एवढंच काय, आजही समजत नाही, परंतु तेव्हापासून मी म्युझिकवर पुष्कळपणे प्रेम करू लागलो. ट्रिमेंडसली, पुष्कळपणे. मित्रांनो, एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली की आपण त्यात इंटरेस्ट घेतो. त्याचप्रमाणे बघा, असे अनेक जण आहेत की ज्यांना क्रिकेट अजिबात खेळता येत नाही, परंतु त्यांना क्रिकेट बघण्याची आवड इतकी असते की ते एकही मॅच टी व्हीवर बघायला सोडत नाही. लेखकाचंही तसंच आहे संगीताबद्दल, की त्याला संगीताच्या व्याकरणाबद्दल काहीही समजत नव्हतं. त्याचे टेक्निकल काय बाजू जी आहेत त्या त्याला समजत नव्हत्या, परंतु संगीतावर तो प्रेम करायचा. इथं या लेसनचा पहिला पॅसेज संपलेला आहे. या पॅसेजमध्ये लेखकाची आर्थिक परिस्थिती ही बिकट होती. त्याचबरोबर संगीत व साहित्यातील दिग्गज यांच्या चर्चेतून लेखकाला संगीत व साहित्य या दोघांमध्ये सुद्धा इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे, ह्या गोष्टींची चर्चा केलेली आहे. नेक्स्ट पॅसेज. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट अवर होम वर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग्स, स्कल्पचर्स एक्सेट्रा. लेखक म्हणतो, बऱ्याच वेळेला आमच्या घरी संगीत, साहित्य, पेंटिंग्स, स्कल्पचर्स हे चर्चेचे विषय असायचे. स्कल्पचर म्हणजे काय, शिल्पकला. पुढे, आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट व्हॅन गॉग, मोझार्ट अँड मायकल अँजेलो एक्सेट्रा. म्हणतोय की मी व्हॅन गॉग, मोझार्ट आणि मायकल अँजेलो इत्यादींच्या चर्चा ऐकू शकायचो. आता हे कोण आहेत? व्हॅन गॉग हा एक नेदरलँड देशाचा ऐतिहासिक चित्रकार होऊन गेलेला आहे. दुसरा मोझार्ट हा ऑस्ट्रिया या देशाचा 18व्या शतकातील खूप प्रसिद्ध असा संगीतकार होऊन गेलेला आहे. आणि तिसरा मायकल अँजेलो हा 15व्या शतकातील प्रसिद्ध इटालियन शिल्पकार व चित्रकार म्हणून जगविख्यात होता. आता आपण पेज नंबर 79ला आलेलो आहोत. लाईन बघा. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलियू अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन अवर लाईव्स दॅन सायन्स ऑर टेक्नॉलॉजी. लेखक म्हणतोय, माझ्याभोवती असल्या मिलियू सामाजिक वातावरणामुळे सर्व कला ह्या माझ्यासाठी इक्वल आहे. हा माझा फर्म बिलीफ, पक्का विश्वास बसला होता. एवढंच नाही तर सायन्स किंवा टेक्नॉलॉजीपेक्षा आपल्या जीवनात याला खूप महत्त्व आहे, असं तो म्हणतोय. नेक्स्ट, आय हॅड लर्न्ड फ्रॉम माय चाइल्डहूड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. इट इज नेसेसरी, बट इफ ॲट ऑल देर इज समथिंग विच एनरिचेस अवर लाईव्स अँड पुट्स मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स, इट इज द आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. लेखक म्हणतोय, बालपणापासूनच
मी शिकलेलो होतो की पैसा हेच सर्व काही नाही. पैसा हा आवश्यक आहे, पण आपल्या आयुष्याला समृद्ध करणारे व आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त करून देणारे जे असतील तर ते आहेत आर्ट्स, म्युझिक आणि लिटरेचर, कला, संगीत आणि साहित्य. मित्रांनो, लेखक त्याच्या आयुष्यात कला, संगीत व साहित्य याला खूप महत्त्व देतो. तो स्वतः सायन्स व टेक्नॉलॉजी या फील्डचा असल्यावर त्याला या गोष्टींची खूप आवड आहे. तो म्हणतो, पैसा जेवढं समृद्ध करीत नाही तेवढी कला, संगीत व साहित्य मानवी जीवन समृद्ध करीत असते. नेक्स्ट पॅसेज. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. तो म्हणतोय की असं नाही की मला सायन्स किंवा मॅथमॅटिक्स आवडत नव्हते. आय लव्ड these subjects, however, I did not study them only for scoring maximum marks in the examination. तो म्हणतोय की तथापि परीक्षेत फक्त चांगले किंवा जास्त मार्क्स मिळावे यासाठी मी या विषयांचा स्टडी करीत नव्हतो. पुढे म्हणतोय तो, आय यूज टू स्टडी these subjects or any subject for that matter for its inherent beauty. मी ह्या विषयांचा स्टडी त्यांचे मूळ सौंदर्य काय आहे हे बघण्यासाठी करायचो. इथं एक शब्द आला आहे इनहेरंट. इनहेरंट म्हणजे मूळ. पुढे, आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरियन थेरम एलिगंट. मला न्यूटनचा लॉ ऑफ मोशन हा सुंदर वाटायचा व पायथागोरियन सिद्धांत हा सुद्धा मोहक सुंदर वाटायचा. तिथे एक शब्द आला आहे एलिगंट. एलिगंट म्हणजे सुंदर किंवा मोहक. I loved solving problems of physics and mathematics of the 9th standard when I was in the 7th. Not to show off, but just because I used to get involved in solving them. लेखक म्हणतो, जेव्हा मी 7वीत होतो मला इयत्ता 9वीचे फिजिक्स व मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम्स सोडवायला आवडायचे. दिखाव्यासाठी नव्हे. तिथं एक शब्द आला आहे शो ऑफ म्हणजे दिखावा. परंतु मी ते सोडवताना त्यात इन्व्हॉल्व होऊन जायचो. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. मला प्रॉब्लेम सॉल्विंग करणे आवडायचे आणि सुंदर मेथडने पद्धतीने सोडवताना त्याची उत्तर शोधताना मी एन्जॉय करायचो. Obviously, these problems were not a part of the curriculum, but I enjoyed the whole process. अर्थातच तो भाग अभ्यासक्रमाचा नव्हता. करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम. परंतु मी ती फिजिक्स व मॅथ्सचे प्रॉब्लेम्स सोडवण्याची प्रक्रिया एन्जॉय करायचो. दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन्स अँड टू सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम हेल्प्ड me to develop a problem-solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance JEE because this exam is completely based on your problem-solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. लेखक म्हणतोय, मार्क्स व परीक्षा देण्याच्या पलीकडचा माझा दृष्टिकोन आणि प्रॉब्लेम सोडवितानाचा जॉय म्हणजे आनंद याने माझा प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड विकसित केला की जेव्हा मी IIT एंट्रन्स एक्झामला ॲपियर झालो, तो बसला, JEE एक्झामला तो बसला, तेव्हा हे कौशल्य मला कामी आले. हँडी म्हणजे कौशल्य. कारण ही परीक्षा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्विंग क्षमतेवर आधारित होती आणि लॉजिकलीच नव्हे तर पटकन व गतीने प्रॉब्लेम सॉल्व करणारी एक्झाम आहे. इथं लॉजिकली म्हणजे तार्किकतेने व रॅपिडली म्हणजे वेगाने किंवा गतीने. मित्रांनो, लेखकाने इथे अभ्यास कसा करावा आणि विषयांमध्ये कसा इंटरेस्ट घ्यावा. जर आपण विषयांमध्ये स्वतःहून इंटरेस्ट घेतला तर आपल्याला अभ्यासामध्ये गोडी लागत असते आणि अभ्यास हा एक्झामपुरता किंवा मार्क्स मिळवण्यापुरता मर्यादित नसावा, तर तो ॲप्लिकेशन बेस्डवर असावा. आपण अभ्यास कसा करतो, परीक्षा आली की अभ्यास करतो आणि त्यातून आपल्याला हवं ते नॉलेज, खरोखरचं नॉलेज मिळत नसते. लेखकाने जो अभ्यास केलेला होता हे ॲप्लिकेबल नॉलेज होतं, जे तो कोणत्याही क्षेत्रात गेला असता तर त्याला त्या विषयाचं नॉलेज कामी आलं असतं. म्हणून तो म्हणतो की
मी त्या विषयाचं सौंदर्य शोधण्यासाठी अभ्यास करत असायचो किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व करीत असायचो. आपण आता नेक्स्ट पॅसेजला वळूया. आय स्कोर्ड 100% मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल दी एक्झामिनेशन्स दॅट आय ॲपियर्ड फॉर फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटील IIT. लेखक म्हणतो, मी इयत्ता पहिली ते IIT पर्यंत दिलेल्या जवळपास सर्व परीक्षेतील एक्झाममधील मॅथ्समध्ये 100% मिळवले होते. बारिंग ओनली अ फ्यू टाइम्स. फक्त काही वेळेसच मला मिळाले नव्हते. आय स्टूड 16th in the SSC board. In bracket, at that time this examination was for the whole of Maharashtra, including Nagpur. And I stood first in the university in all subjects put together. मी SSC बोर्डच्या परीक्षेत 16व्या क्रमांकाने पास झालो होतो. ब्रॅकेटमध्ये दिलं आहे, त्यावेळेस ही एक्झाम नागपूर धरून किंवा नागपूरसहित संपूर्ण महाराष्ट्रासाठी होती. पुढे, आणि विद्यापीठाच्या परीक्षेतही सर्व विषय एकत्र करून मी पहिला क्रमांक मिळवलेला होता. Those days you could get an admission into IIT without the entrance test bracket JEE if you had secured the first rank in the university. त्या दिवसात जर तुम्ही विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला असेल तर JEE सारखी एंट्रन्स एक्झाम न देता IITत डायरेक्ट ॲडमिशन होते. तिथं सेक्युअर्ड हा शब्द आलेला आहे. सेक्युअर्ड म्हणजे मिळविला. बघा, जर तुम्हाला IIT एक्झाम द्यायचं असेल, IIT काय आहे? भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्था. तर तिथं तुम्हाला JEE ही एक्झाम द्यावी लागते. परंतु त्या काळात विद्यापीठात जो प्रथम क्रमांक मिळवायचा त्याला IITमध्ये डायरेक्ट ॲडमिशन होते. पुढे, Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but nobody in Solapur told me about it. IITत ॲडमिशन घेताना मला एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज नव्हती, परंतु सोलापूरमध्ये मला याबद्दल कोणीही सांगितलेले नव्हते. याचा अर्थ काय की लेखकाला त्याबद्दल कोणीही गायडन्स केलेलं नव्हतं. For I doubt if anybody in Solapur even knew about this rule. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. मला डाऊट होता सोलापूरमध्ये या रूलबद्दल माहीत नसेल, म्हणून मी एंट्रन्स एक्झामला ॲपियर झालो. बघा, लेखक जरी युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होता तरी त्याने ती एक्झाम दिली, म्हणजे एंट्रन्स एक्झामला तो बसला आणि मी त्यात खूप चांगली रँक प्राप्त केली. नेक्स्ट पॅसेज. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. पुढच्या पॅसेजमध्ये तो म्हणतो आहे की मी IITत ॲडमिशन मिळाल्याने अगदी हॅप्पी होतो, परंतु माझा आनंद हा कमी वेळेपुरता राहिला. शॉर्ट लिव्ड म्हणजे अल्पजीवी, थोड्या वेळापुरता. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन माय बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 stories. तो म्हणतो की सोलापूरला 3पेक्षा जास्त बिल्डिंगला 3 मजले नाहीत किंवा माळे मी बघितलेले नव्हते. स्टोरीड म्हणजे काय? मजला. मुंबई हाऊ एव्हर वॉज फुल ऑफ स्कायस्क्रॅपर्स. मुंबई हे उंच उंच गगनचुंबी बिल्डिंगनी भरलेले शहर होते. स्कायस्क्रॅपर्स म्हणजे काय? गगनचुंबी इमारती. ॲट IIT most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. IITला जेव्हा लेखक गेला तेव्हा तो म्हणतो की IITला बहुतेक प्रोफेसर्स व विद्यार्थी स्टुडंट्स इंग्लिशमधून कन्व्हर्स करायचे. काय करायचे? संभाषण करायचे, संवाद करायचे. उलटपक्षी, व्हेरियस म्हणजे उलटपक्षी, माझे इंग्लिश हे खूपच पुअर होते. नेक्स्ट. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. माझं संपूर्ण शिक्षण हे मराठी मीडियममध्ये झालेलं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. आणि माझी बोलण्याची जी इंग्लिश होती तिची अवस्था कशी होती? क्वाईट पॅथेटिक, अगदी दयनीय होती. नॉट ओनली डीड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी बट माय प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल
अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस व्हेरी ऑकवर्ड टू से द लिस्ट. तो म्हणतो की माझी व्होकॅब्युलरी, माझ्या इंग्लिशच्या शब्दांचा साठा हा फक्त वीकच नव्हता, तर त्याचबरोबर माझं प्रोनाऊन्सिएशन, माझं इंग्लिशचं उच्चारणसुद्धा कसं होतं, टेरिबल होतं. प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चारण, आणि माझे इंग्लिशच्या वाक्यांचं कन्स्ट्रक्शन, बांधणी, हे सुद्धा कशी होती, ऑकवर्ड होती. पुढे, ड्यू टू ऑल दिस आय वॉज फीलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर. आणि ह्यामुळेच मला मुंबई, त्यातल्या त्यात IITमध्ये लोनली, एकटेपणा, टेरिफाईड म्हणजे भयभीत झाल्यासारखं वाटत होतं. आय हॅड डेव्हलप्ड अँड इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. आणि माझ्या मनामध्ये इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स झालेला होता, न्यूनगंडत्व निर्माण झालेलं होतं, कमीपणा निर्माण झालेला होता. आणि मला असं वाटत होतं की त्या IITमधूनच नव्हे तर मुंबईमधूनच पडून जावं. इथे एक शब्द आलेला आहे, इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे न्यूनगंडत्व किंवा कमीपणा. ही कॉन्सेप्ट आपण द न्यू ड्रेस या लेसनमध्ये सुद्धा बघितलेली आहे. मित्रांनो, ह्या पॅसेजमध्ये लेखक IITमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळे कसा हॅपी होता, त्यानंतर हा हॅपीनेस कसा त्याचा थोड्या वेळापुरताच राहिला, जेव्हा तेथील विद्यार्थी व प्राध्यापक इंग्लिशमध्ये बोलत होते तेव्हा त्याला त्याचा कमीपणा वाटला की मला यांच्या प्रकारे इंग्लिश बोलता येत नाही, कारण त्याच्या स्पोकन इंग्लिशची अवस्था जी होती ती कशी होती, पॅथेटिक होती, दयनीय होती. आणि तो मराठी मीडियममधून शिकून आलेला एक विद्यार्थी होता, म्हणून त्याला न्यूनगंडत्व निर्माण झालं व त्याला IITच नव्हे तर मुंबई सोडून जावंसं वाटत होतं. आता आपण पुढच्या पॅसेजकडे वळूया. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी व्हेन अ सिनियर गाय केम अँड सॅट ऑन द चेअर ॲडजस्टंट टू मी. लेखक त्याच्या मेसमधला इन्सिडंट सांगतोय. एक दिवशी मी मेस टेबलला चहा पित होतो. सिपिंग म्हणजे पिणे. एक सिनियर विद्यार्थी तिथे आला व माझ्या चेअरच्या लगतच बसला. ॲडजस्टंट म्हणजे लगत, जवळ. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. तो कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला एक विद्यार्थी होता. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर कमीत कमी संवादात अत्याधुनिक इंग्लिश तो बोलायचा. सोफिस्टिकेटेड म्हणजे अत्याधुनिक. ही वॉज अ बीट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. तो थोडा कसा होता, ॲरोगंट होता, गर्विष्ठ होता, घमेंडी होता, मगरूर होता. त्याला लेखकाची टांग खिचायची होती. पुल द लेग म्हणजे टांग खिचणे किंवा मजा घेणे. ही ट्राय टू एंगेज इन सम कन्व्हर्जेशन विथ मी अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड. आफ्टर अबाउट 5 minutes ही वॉक्ड अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. त्याने माझ्याशी कन्व्हर्जेशन म्हणजे काय, संवाद करून मला एंगेज करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या प्रत्येक वाक्यात एरर म्हणजे काय, चुका काढायला लागला किंवा मी बोललो त्यात तो चुका काढत होता. मला इन्सल्ट करून तो 5 मिनिटांनी तिथून निघून गेला. मित्रांनो, या पॅसेजमध्ये लेखक IITमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या सुरुवातीचा खडतर अनुभव विशद करतो आहे. एका लोअर मिडल क्लासमधून आणि मराठी मीडियममधून शिकून आलेला विद्यार्थी जेव्हा अत्युच्च अशा शैक्षणिक संस्थेत येत असतो त्याला कसे अनुभव येतात, कसे कडू अनुभव येतात याबद्दल त्याने विशद केलेला आहे. मित्रांनो, आपण पेज नंबर 80 लास्ट पॅसेज बघतोय. आय फेल्ड एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. तो म्हणतो की मला अतिशय अपमानकारक वाटले आणि मी नाराज झालो. एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड म्हणजे अतिशय अपमानकारक, अपसेट नाराज. ॲज इट इज आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडेंट अँड धिस इन्सिडंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. तो म्हणतोय की मला अगदी उदासीन आणि आत्मविश्वास नसल्यासारखं वाटलं. डिफिडेंट म्हणजे आत्मविश्वास नसलेला. आणि ही घटना माझ्यासाठी शेवटची होती असं त्याला वाटायला लागलं.
पुढे आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. त्यावेळेस मी ऑलमोस्ट जवळपास तुटून गेलेलो होतो. माझं मन तुटून गेलेलं होतं. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. त्यावेळेस तिथून निघून सोलापूरला जावं असं मला वाटत होतं. नेक्स्ट, हाऊ एव्हर इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप्ड मी. परंतु त्यावेळेस माझा आतला आवाज स्वाभिमान सेल्फ इस्टीम ने थांबवलं. सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिप्ड मी. अचानक माझ्यामध्ये डिटर्मिनेशन आणि स्ट्रेंथ आले आणि मनात घट्ट बसले. ग्रिपिंग म्हणजे घट्ट बसणे, डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, शक्ती. Despite hailing from Solapur, if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. तो म्हणतो सोलापूरहून आलेला असल्यावर शाळेत एक रँक होल्डर असणारा, कॉलेज आणि IITत मॅथमॅटिक्समध्ये अनेक अवॉर्ड्स मिळवू शकणारा, मग माझ्यासोबत राईटच होणार होतं. म्हणजे तो म्हणतो आहे की माझ्यामध्ये ॲबिलिटी होती, माझ्यामध्ये क्षमता होती, आणि तरीसुद्धा अशा क्षुल्लक कारणासाठी मी का बरं सोडून जावं असा विचार त्याच्या मनामध्ये आलेला होता. व्हाय शूड आय गिव्ह अप. मी का सोडून द्यावं. गिव्ह अप म्हणजे सोडणे. अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. आणि ते सुद्धा एका मूर्ख आणि छोट्याशा इंग्लिशसाठी. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आता मला कदापिही गिव्ह अप सोडायचं नव्हतं आणि मी ठरवले होते आता पुन्हा लढायचं. मित्रांनो, या पॅसेजमध्ये लेखकाने IITमध्ये घडलेल्या त्या कॉन्व्हेंट स्टुडंटच्या घटनेवरून त्याचा आत्मविश्वास कसा खचला, त्याचं मन कसं तुटून गेलं, त्यानंतर त्यानेच स्वतःच्या मनाला समजवून कसं तयार केलं याबद्दल माहिती दिलेली आहे. आता आपण पुढच्या पेजला वळूया. पेज नंबर 81. नेक्स्ट पॅसेज. ॲज आय क्लाइम्ड the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. लेखक म्हणतो जसा मी माझ्या हॉस्टेलच्या रूमचा जिना चढलो, माझा प्लॅन माझ्या डोक्यात रेडी होता. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हू आर एज्युकेटेड इन व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस सच ॲज मराठी थिंक इन मराठी बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश, ट्रान्सलेट इट इन English and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. तो म्हणतो साधारणपणे नॉर्मली आपल्यासारखे अनेक जण जे व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये शिकलेलं असतो. व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस म्हणजे प्रादेशिक भाषा, जसं मराठी. बघा, मी तुम्हाला व्हर्नॅक्युलर लँग्वेज समजावून सांगतो की व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे काय, की जसं तामिळनाडू राज्याची व्हर्नॅक्युलर लँग्वेज जी आहे ती कोणती आहे, तामिळ. कर्नाटक राज्याची व्हर्नॅक्युलर लँग्वेज कोणती आहे, कन्नड. आंध्र प्रदेश राज्याची व्हर्नॅक्युलर लँग्वेज कोणती आहे, तेलुगू. म्हणजे काय, एखाद्या राज्याची प्रादेशिक भाषा म्हणजे व्हर्नॅक्युलर लँग्वेज. तो म्हणतो आहे की आपण इंग्लिश बोलण्यापूर्वी मराठीत विचार करतो, थिंक इन मराठी, मग इंग्लिशमध्ये भाषांतर करतो. बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश ट्रान्सलेट इट इन इंग्लिश. आणि त्यानंतर समहाऊ म्हणजे कसं तरी इंग्लिशमध्ये भाषांतर करून ऑकवर्ड फॅशनमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. ऑकवर्ड फॅशन म्हणजे अस्ताव्यस्त फॅशनमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट पॅसेज. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वुड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. मी ठरवलेलं होते की मी असल्या प्रकारचं काहीही करणार नाही. दिस सॉर्ट म्हणजे ह्या प्रकारचं. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स. एखाद्या गोष्टीत मला उत्कृष्ट करायचं होतं. धिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहूड. एखाद्या गोष्टीत एक्सेल म्हणजे काय, उत्कृष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात ही भावना माझ्यात बालपणापासूनच होती. म्हणजे काय, तर लेखक कोणतीही गोष्ट हातात घेतली की ते उत्कृष्ट पद्धतीनेच करायची ही सवय त्याला बालपणापासूनच होती. नेक्स्ट. आय वूड सक्सीड इन दिस ऑर नॉट. आय ऑलवेज सेट माय एम्स हाय.
मला सक्सेस मिळो वा ना मिळो, मी नेहमी माझे एम्स ध्येय उच्च ठेवायचो. इन दिस केस टू आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. आणि ह्या केसमध्ये सुद्धा मला इंग्लिश एक्सलंट, एलिगंट आणि फ्लुएंट बोलण्याची इच्छा होती. याच्यामध्ये बघा, एक्सलंट उत्कृष्ट, एलिगंट मोहक आणि फ्लुएंट म्हणजे काय, अस्खलित. अस्खलित म्हणजे काय, प्रवाही. मित्रांनो, वरील 2 पॅसेजमध्ये तुमच्यासाठी खूप मोठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. तो म्हणतोय आपण मराठीत विचार करतो, मग मनातल्या मनात इंग्रजीत भाषांतर करतो, मग मनात ट्रान्सलेट केलेला भाग आपल्या वाणीने बोलतो. ही मेथड अयोग्य आहे. आपण मनातल्या मनात इंग्लिश या भाषेचा विचार करणे शिकलो तर ती एक्सप्रेस करणेसुद्धा उत्तम होत असते, म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला बोलता येत असते. समोरचा जर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर त्याला उत्तर देताना इंग्लिशमध्ये विचार करा व त्यानंतर बोला. यामुळे इंग्लिश स्पीकिंगला तुम्हाला सहज व सोपे होते. दुसऱ्या पॅसेजमध्ये लेखकाने जीवनात जगताना उत्कृष्टतेचा ध्यास असावा असे प्रतिपादित केलेले आहे. ती गोष्ट कोणतीही असो, छोटी असो वा मोठी असो, आपण ती गोष्ट एक्सलंट करावी हाच आपण मनोदय ठेवावा. नेक्स्ट पॅसेज. The first thing I did was to start reading English newspapers and English novels. पहिली गोष्ट मी इंग्लिश न्यूजपेपर्स आणि इंग्लिश नॉवेल्स म्हणजे कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. I studied etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. त्यानंतर मी एटिमॉलॉजी व फोनेटिक्स यांचा अभ्यास केला. एटिमॉलॉजी म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र, शब्दांची उत्पत्ती, आणि फोनेटिक्स म्हणजे उच्चारणशास्त्र, इंग्लिशच्या उच्चारणशास्त्राचा त्याने काय केला, अभ्यास केला. आणि इंग्लिश शब्दांचे रूट्स, मूळ यांचासुद्धा त्याने काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर त्याने इंग्लिश शब्दांचे उच्चारण कसं करायचं याचासुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. I used to stand in front of the mirror and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising and improving day by day. तो म्हणतोय की मी आरशासमोर उभं राहून स्पीकिंगची प्रॅक्टिस करायचो, इंग्लिश स्पीकिंगची. त्यातूनच माझ्या बोलण्यातील मिस्टेक्स मला रिअलाईज व्हायला लागले आणि संपूर्ण वेळ स्वतःच त्यांना करेक्ट करायला लागलो आणि यात दिवसेंदिवस मला सुधारणा दिसली किंवा त्यात मी सुधारणा करीत गेलो. विद्यार्थी मित्रांनो, या पॅसेजमध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गाईडलाईन अच्युत गोडबोले यांनी दिलेली आहे. इंग्लिश बोलण्यासाठी इंग्लिशचे रीडिंग व बोलण्याची प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. तुम्ही इंग्लिशचा शब्दसाठाही वाढवीत ठेवला पाहिजे. तुम्ही इंग्लिश छानपैकी बोलू शकाल. जर तुमचा शब्दसाठा असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकतात. आता आपण नेक्स्ट पॅसेज बघू. It took about 9 to 10 months, by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. मी 9 ते 10 महिने घेतले की ज्यामुळे मला कोणाशीही लेंथली इंग्लिश बोलण्याचा अगदी कॉन्फिडन्स आला होता, चांगल्या प्रकारे बोलण्याचा कॉन्फिडन्स आलेला होता. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड. माझी भीती आता निघून गेलेली होती. अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि मी हॉस्टेललाही मी त्याच फिलिंगने राहायला लागलो. इन माय फ्युचर करिअर आउट ऑफ 32 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्ड आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑर मॅनेजिंग डायरेक्टर ऑर हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनी विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्ल्ड वाईड. माझ्या करिअरमध्ये 32 वर्षांपैकी IT सेक्टरमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजिंग डायरेक्टर किंवा वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण विश्वामध्ये हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स सोबत सॉफ्टवेअर कंपनीचा हेड म्हणून काम पाहिलेले आहे. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स ऑर निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ द CEOs, डायरेक्टर्स ऑर VPs इन द US, UK ऑर ऑस्ट्रेलिया. लेखक म्हणतो त्या पिरियडमध्ये, त्या काळामध्ये मला अनेक प्रेझेंटेशन्स किंवा कॉन्ट्रॅक्ट्सबद्दल निगोशिएट करणे म्हणजे वाटाघाटी करणे आणि या वाटाघाटी US, UK आणि ऑस्ट्रेलियातील कंपनींचे CEOs, डायरेक्टर्स किंवा VPs यांच्यासोबत त्याला करायचे होते. त्यांच्यासोबत तो
फ्लुएंटली इंग्लिश बोलून ते करत असायचा. नेक्स्ट, आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट ईज ॲट दॅट टाईम. तेव्हा मी अगदी सहज होतो. ॲट ईज म्हणजे सहज. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT दॅट आय कुड साईन कॉन्ट्रॅक्ट्स वर्थ मिलियन्स ऑफ डॉलर्स वर्ल्ड वाईड अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. हे फक्त IITतील प्रयत्नांमुळेच झाले की मी वर्ल्ड वाईड पूर्ण जगभरात मिलियन्स डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकलो आणि सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीज चालवू शकलो. या पॅसेजमध्ये लेखकाने 9 ते 10 महिने इंग्लिशवर भर दिला आणि त्याने इंग्लिशवर प्रभुत्व मिळवले. आणि जेव्हा त्याने 32 वर्षामध्ये IT सेक्टरमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये नोकरी केली तर मोठमोठ्या पदांवर त्याने काम केले. आणि हे काम पाहत असताना त्याने वेगवेगळ्या देशामध्ये भेटी देऊन तेथील CEOs, डायरेक्टर्स, VPs यांच्याशी वाटाघाटी केल्या. त्याने त्या एकट्या वाटाघाटी केल्या, त्यामुळे त्याची जी IITमधील मेहनत होती ती कामा आलेली होती. आणि त्यानंतर तो म्हणतोय की माझे IITतील जे प्रयत्न होते ते मला खूप कामी आले. मित्रांनो, आपण आता पेज नंबर 81ला चौथ्या पॅसेजपर्यंत येऊन पोचलेलो आहे. चौथा पॅसेज आपण संपवलेला आहे. आता उर्वरित भाग आपण पार्ट 2मध्ये बघूया. मित्रांनो, तुम्हाला पार्ट 1चा मिनिंग चांगल्या प्रकारे समजला असेलच. आपण या पार्ट 1मध्ये अच्युत गोडबोले यांच्या बालपणापासून तर त्यांच्या IIT प्रवेशापर्यंत कोणकोणत्या गोष्टी त्यांना अनुभवता आल्या आणि त्याद्वारे ते स्वतः विकसित झाले, त्याद्वारे त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणले, याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. मित्रांनो, आपण आता इथेच थांबू. परंतु इयत्ता 12वीचे इतर टॉपिक्स तुम्हाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व टॉपिकचे लिंक्स अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्हाला हवा तो टॉपिक्स तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून मिळवून घेऊ शकता. हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. या लेसनचा पार्ट 2 तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला असेलच. त्याला क्लिक करून तुम्ही हा लेसन कंटिन्यू करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया पार्ट 2मध्ये. व्होयाजिंग टवर्ड्स द एक्सलन्स.